तर नमस्कार आणि गुड मॉर्निंग मंडळी. तर माहेरातली माझी ही 8:45ची गुड मॉर्निंग आहे. उठल्यानंतर मम्मीला मी खूप मोठी मदत केली. एक नंबर. वेलकम अँड गुड मॉर्निंग मंडळी. तर म्हणजे 8:45ची ही सकाळ आहे. खरंच मी माहेरी खूप लेट उठते, उठायचं मनच होत नाही. राजवीरही आत्ताच उठलेला आहे. सो उठल्या उठल्या त्याला दूध लागतं. तर आम्ही चाललेलो आहोत आता खाली. मम्माने आज संडे स्पेशल काहीतरी बनवलं आहे. खरं तर मी आली की तिचं स्पेशल काही ना काही बनवणं तर असतंच. तर आज एक फेमस यूट्यूबरना मी भेटणार आहे. जस्ट त्यांच्यावर फोटो काढणार आहे. तर ते कोण आहेत ते शेवटी तुम्हाला कळेलच. वाव, वास तर खूप छान येतोय. तर काय बनतंय आज? मम्माच किचनमध्ये सांबरची तयारी चाललेली आहे. म्हणजे आज इडलीचा बेत दिसतोय. अरे वा. तर इकडं शेगडीवरती इडली आहेतच आणि आता इकडं मम्माची सांबरची तयारी चालू आहे. तर किती स्पॉन्जी झालेत इडली पाहू शकताय तुम्ही, बिलकुल चिटकत नाही आहे. आम्ही पण लावतो ते थोडंफार चिटकतेच. वा, आता आमच्या तरी तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तर लगेच फ्रेश होऊन येते मम्मा मी. ओके, शेगडी छानच पेटलेली. इडली झालेली आहे आणि आता त्याच्यावरती दूध तापतंय. तर फ्रेश होऊन मी आधी घेतलं स्वामींचं दर्शन. तर कुठेही बाहेर जायचं झालं तर हा बॉक्स माझ्या सोबतच असतो. सिंपल लागणाऱ्या गोष्टी यामध्ये असतात. तर सुरुवातीला मी मॉइश्चरायझर यूज करते. लाईट थोडीशी ये जा करते. तर हे मॉइश्चरायझर आहे आयुर्वेदचं. आणि त्यानंतर मी खूप असं कमीच गोष्टी यूज करते. फेअर अँड लवली कधीतरीच असते आणि पावडरही. मात्र मॉइश्चरायझर मी रेग्युलरली यूज करते. थंडीच्या दिवसात तर यूज करायलाच हवं. तर लॉंग केस असल्यामुळे शक्यतो मला स्टिकने वरती बांधलेलेच केस आवडतात. आणि ही खरं तर स्टाईल संध्याकाळपर्यंत निघत नाही, त्यामुळे मला खूप छान वाटतं. तर चला, झालेले आहे मी फ्रेश. तर फुलाचे पाकळी म्हणून मम्मीला माझं मदत करायचं काम चालू आहे. तर खूप मोठी मदत करते मी. तर नाळू फोडून आता त्याचे तुकडे बारीक करून देते. पोट भरून इडल्या खा. आज इडली किती खुश झाल्या. अभ्यास पण चांगला करायला पाहिजे. आज कार्ड भेटतंय ना? आज कार्ड भेटतंय ना अभ्यास मध्ये? सांगते ना का? कॉन्फिडन्स नाही? मला भेटणारच, मी घेऊनच येणार. हा, हो ना? तुझ्या संध्याकाळी सांगायचं कार्ड भेटलं का नाही. हा, त्याला अभ्यास करायला पाहिजे ना. असंच भेटतं काय? मग चल अभ्यास करत बसतो, पण नाश्त्याचा रेडी होतोय जा. तर बाहेर साफसफाई चालू आहे आणि आमची मम्मा नाश्ता करायला सोडून बाहेर गेलेली आहे. तर तिलाच बोलवायला चाललेली आहे, कारण तिचं सगळं डोकं म्हणजे ना शाळेतच असतं. आता जास्वंदाच्या फांद्या वगैरे आहेत ना, तर तेच तिला शाळेमध्ये लावायसाठी लागणार आहे. तर ते सांगायसाठी बाहेर गेले. किती उशीर बाहेर थांबले. आता मी तिला बोलवायला चालले. तर सुट्टी म्हटलं की असं आमच्या पप्पांचं काम करून घ्यायचं चालू होतं. तर कामगार आहेत काहीसे, ते झाडांच्या फांद्या वगैरे कमी करतायत, कारण काहीतरी म्हणजे साप विंचू असं थांबण्याची शक्यता असते. आणि राजवीर आमचा फार इकडे तिकडे खेळतो, त्यामुळे बाबांनी सुरुवातीला हे काम करून घेतलंय आणि तो तुम्हाला हाय करतोय. लगेच गुड बॉय. तर मम्मी तेच करते. छाटलेल्या फांद्या वगैरे आहेत त्या शाळेत नेण्यासाठी ठेवते बाजूला, आणि आम्ही आतमध्ये नाश्त्याची वाट पाहतोय गरमागरम खाण्यासाठी. आणि तिला सोडून खाऊच वाटत नाही ना. सोबत एकत्र बसून खाण्यात जी मजा येते एकटी खाण्यात नाही. मम्मी चला नाश्ता करायला. नाश्ता
तर भाग्यश्री देते चटणीला फोडणी आणि ही चटणी तयार आहे, सांबर तयार आहे गरमागरम. नाश्ता चालू आहे. तर कसं झालं किंजल? एक नंबर. ओके, फटाफट खाऊन क्लास करून या, मग बेबीकडे जाऊया. तर मंडळी, अशा प्रकारे आपलं सांबर, चटणी आणि इडली तयार आहे. चला, तर या इकडे सगळे तुटून पडलेले आहेत बघा नाश्त्यावरती. भाग्यश्री से हाय. हाय. आणि मध्ये चंकोबा बसलेला आहे, जो आंघोळ करायचा आहे. आंघोळच्या पूर्वीच नाश्ता चाललेला आहे. वाकून बघतोय. ओके, हाय करतोय. आणि ओके, चला आता नाश्ता करतो मंडळी. तुम्हीही या नाश्ता करायला. तर इकडं बघा, शेकत शेकत आस्वाद चालला आहे इडली खाण्याचा. रफ्तारचे मालक, अरे नाश्ता करायला तरी मग दोनच राहिले. सगळे येणारच आहेत बघ. तर मंडळी, मम्मा, राजवीर आणि किंजल ऑटोने पुढे निकिताच्या घरी गेलेले आहेत आणि मी भाग्यश्री चाललेलो आहोत. तर भाग्यश्रीचं काहीच काम होतं बाहेर, त्यामुळे थोडासा उशीर झाला आणि भाग्यश्रीला भूक लागली आहे. त्यामुळे मग आम्ही ऑर्डर केलं तिचा फेवरेट पनीर रोल. तर पनीर रोल खूप छान आणि टेस्टी होता. त्यानंतर आम्ही निकिताच्या घरी गेलो. सर्वात प्रथम भाचीला भेटले, कधी भेटी नसं झालेलं होतं. त्यानंतर निकिताबरोबर थोडेसे रील्स वगैरे बनवले आणि त्यानंतर भाग्यश्रीच्या अकॅडमीसाठी काही कर्टन्स लागणार होते, काही मेकअप प्रोडक्टविषयी तिला इन्क्वायरी करायची होती. तर त्या दिशेने आम्ही निघालो आणि त्यानंतर आम्हाला फेमस यूट्यूबरांना भेटायचं आहे. तर भाग्यश्रीची इकडे इन्क्वायरी चालू आहे आणि मला भेटलं इकडे माझी जुनी फ्रेंड. आम्ही तर कोण आहेत या, तर आम्ही यांना काकू म्हणायचं आणि काकू खरंच वेगवेगळे पदार्थ क्लासमध्ये आणायचं आणि खूप छान आमचं बॉन्डिंग होतं. जुन्या फ्रेंड. आम्ही फॅशन डिझायनरला एकत्र होतो. छान छान वाटलं भेटून. शेवटी आम्ही भेटलो अजय बंगाले यांना. हे फेमस यूट्यूबर आहेत, खूप कॉमेडीज व्हिडिओज असतात, आपण यूट्यूब चॅनलवरती पाहतच असाल. तर शेवटी आम्ही त्यांना भेटून खूप छान वाटलं. त्यांनी आम्हाला खूप छान गाईड केलं. तर मंडळी, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःला जपा. टेक केअर, बाय.